हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा प्रकारच्या ज्या हेवी साडी असतात किंवा शालू असतात, हे आपण बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये नेसतो। पण काय होतं आपल्यासोबत, आपण अशा प्रकारचे जेव्हा शालू किंवा हेवी साड्या नेसतो तेव्हा चालताना पाठीमागचा जो फॉल आहे तो कधी कधी फोल्ड होतो, किंवा मग बऱ्याचदा आपण कामामध्ये इतके बिझी असतो की कधी कधी आपल्या पदराची जी प्लीट आहे ती बाहेर कधी निघालेली असते हे आपल्याला समजलेलं नसतं, आणि अशी कधी कधी ती पदराची प्लीट बाहेर येते आणि आपल्याकडे वेळही नसतो की ती पुन्हा सोडून पुन्हा आपण साडी वेअर करावी वगैरे। मग अशा वेळी ती जी बाहेर आलेली प्लीट आहे ती तिथल्या तिथे कशी सेट करावी, किंवा जो फोल्ड होणारा फॉल आहे तो कसा सेट करावा, आणि ओव्हरऑल शालू साडी किंवा हेवी साडी कशा पद्धतीने नेसावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा अशा प्रकारचा एक हेवी शालू माझ्याकडे आहे जो की खूपच जास्त हेवी आहे। तर इथे मी पेटीकोट वेअर करून घेतलेला आहे। पेटीकोटची जी नॉट आहे ते उजव्या साईडला बांधून घेतलेली आहे, आणि आता खोचणीचा जो भाग आहे साडीचा तो पहिल्यांदा खोचून घेऊयात। तर मी नेहमी सांगते तसं उजव्या पायाच्या थोडंसं बाजूला म्हणजे त्या बाजूने आपल्याला ही साडी खोचायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून समोरून पाहिल्यानंतर आपला पेटीकोट दिसता कामा नये। आता हा एक राऊंड आपल्या कमरेभोवती कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर हा जो खोचणीचा भाग आहे तो खोचत असताना व्यवस्थित असं आतमध्ये हात टाकून व्यवस्थित कापड करून घ्यायचं, नाहीतर ते जर आतमध्ये गोळा झालं तर आपल्या पोटाचा जो भाग आहे तो जास्त फुगल्यासारखा दिसू शकतो। तर एक राऊंड कंप्लीट करून झाल्यानंतर आता आपण पदर काढून घेणार आहोत। पदर काढण्यासाठी साडीतील पदराचा जो पार्ट आहे तो हातामध्ये घ्यायचा आणि एक राऊंड कंप्लीट पाठीमागून पुढच्या बाजूला असा घेऊन त्याला रॅन्डमली असं जमा करून आपल्या डाव्या शोल्डरवरती अशा पद्धतीने ठेवायचं। आणि आता इथं आपण मेजरमेंट करून बघायचं की आपल्याला किती लांबीचा पदर लागणार आहे, तितका पदर इथं ठेवून बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे साडीचा तो पाठीमागून असा डाव्या बाजूला खेचून घेऊन डाव्या कमरेवरती तो काठ आपल्याला अशा पद्धतीने तात्पुरता खोचून घ्यायचा आहे। त्यानंतर शोल्डरवरती टाकलेला पदर अशा पद्धतीने समोर दोन्ही हातांमध्ये पकडायचा आणि समोरचा जो पदराचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता हा फोल्ड करून घेतलेल्या काठाला काय करायचं, जो आपला वरच्या बाजूचा काठ आपल्या डाव्या हातामध्ये आहे तो पहिल्यांदा आतमधल्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि तिथून आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लीट्स काढायला सुरुवात करायची। आता तुम्हाला जितक्या रुंदीचा पदर हवा आहे तितक्या रुंदीचा तुम्ही कमी किंवा जास्त अशा प्लीट्स करू शकता। तर इथं मी शक्यतो म्हणेन की अशा प्रकारचा जो शालू असतो त्याच्या ज्या प्लीट्स आहेत त्या शक्यतो तुम्ही त्याच्या काठा एवढ्याच काढा, म्हणजे तुमचा जो शालू आहे त्याचा पदर आणि त्याच्या प्लीट्स खूप छान दिसतील। तर इथं मी प्लीट्स काढून घेतलेले आहेत। आता इथं प्लीट्स काढत असताना एक लक्षात घ्यायचं, आतल्या बाजूचा म्हणजेच डाव्या हातातला जो काठ आहे तो आतल्या बाजूला फिरला पाहिजेत आणि वरच्या बाजूचा म्हणजेच उजव्या हातातला जो काठ आहे तो बाहेरच्या बाजूला त्याचं तोंड झालं पाहिजे। अशा पद्धतीने या प्लीट्स काढून घ्यायच्या आणि त्यानंतर प्लीट्स काढून घेतल्यानंतर त्याला थोडंसं झटकून डाव्या हातामध्ये सगळ्या प्लीट्स पकडून वरच्या बाजूला घेऊन जायचं आणि उजव्या हाताने जिथपर्यंत आपण पदर मेजरमेंट करून घेतलेला आहे तिथपर्यंत पकडून छान असं त्या प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या। त्यानंतर थोडंसं झटकून आतमध्ये फोल्ड केलेला जो पदर आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतर हातामधला जो पदर आहे तो आपल्या डाव्या शोल्डरवरती अशा पद्धतीने टाकून तिथे पिनअप करून घ्यायचं। तर इथे मी पदर ब्लाउजला अटॅच न करता फक्त पदरालाच पिनअप करून घेतलेला आहे। आता हा पिनअप केलेला पदर जो आहे तो उजव्या खांद्यावरती अशा पद्धतीने समोरच्या बाजूला टाकून घ्यायचा आणि जिथं आपण मेन पिन लावून घेतलेली आहे पदरासाठी त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला इथं बघा आपल्या ज्या पदराच्या आतमधल्या प्लीट्स आहेत त्या कधी कधी अशा बाहेर येतात आणि आपला जो लुक आहे तो खराब दिसतो। तर त्या बाहेर येऊ नयेत यासाठी काय करायचं, जिथं आपण मेन पिन लावून घेतलेली आहे ना त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला प्लीट्स व्यवस्थित हाताने करून घ्यायच्या आणि तिथं एखादी पिन लावून घ्यायची, जेणेकरून आपल्या पदराच्या प्लीट्स बाहेर येणार नाही। आणि समजा जर वरच्या पिनमधून एखादी प्लीट सुटली तर ती खालच्या पिनमध्ये अगदी सिक्युअर राहील आणि ती नंतर आपल्याला तिथल्या तिथे ॲडजस्ट करता येईल। तर दोन्ही पिनांमध्ये हाताच्या इथेचा अंतर ठेवून मी त्या पिना लावून घेतलेल्या आहेत। आता बघा वरती कितीही आपण पिनअप करून घेतलं तरी बरेचदा काय होतं, एखादा शालू किंवा एखादी हेवी साडी असेल तर त्याचा पदर सुद्धा हेवी असतो आणि त्यामुळेच तो खूप जास्त फुलला जातो खालून। तर ते सुद्धा आपल्याला कधी कधी नको असतं, एकदम टापटीप असा पदर हवा असतो। तर त्यासाठी काय करायचंय, पदराला सुद्धा अगदी सेंटरला वरच्या बाजूचा काठ सोडून आतल्या सगळ्या प्लीट्सना पकडून एखादी पिन लावून घ्या आणि वरचा काठ त्याच्यावरती तसाच सोडा। आता हा तयार करून घेतलेला पदर आपल्या डाव्या शोल्डरवरती जी आपण सगळ्यात पहिली पिन लावलेली होती ना ती पिन काढून त्या पिनेनेच खांद्यावरती सिक्युअर करून घ्यायचा। आणि आता तुम्ही बघू शकाल आपला जो पदर आहे तो एकदम टापटीप आणि नीटनेटका कुठेही न फुलणारा पदर आपला इथे तयार आहे। सुंदर असा पदर काढून झाल्यानंतर आता आपण कमरेवरचा काठ सेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, पदराचा जो हा वरच्या बाजूचा काठ आहे तो व्यवस्थित असा पाठीमागून खेचून
डाव्या कमरेवरून उजव्या पायावरती अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आणि तिथे एका हाताने त्याला गच्च पकडून दुसऱ्या हाताने तिथे एक 2-3 प्लीट्स काढायच्या, त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आणि तिथे एखादी पिन लावून त्याला सिक्युअर करून घ्यायचं. म्हणजे इथं आपला कमरेवरचा जो काठ आहे तो एकदम टापटीप असा सिक्युअर करून झालेला आहे. आता या राहिलेल्या संपूर्ण साडीच्या आपल्याला निरी प्लीट्स काढून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही बाजूने निऱ्या काढायला सुरुवात करू शकता, म्हणजे उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने. मला शक्यतो सवय आहे उजव्या बाजूने काढायची, त्यामुळे मी उजव्याच बाजूने काढते आहे. आता बऱ्याचशा लेडीजना जर सुरुवातीपासून जर प्लीट्स कशा काढायच्या किंवा प्लीट्स काढताना आपली बोटं किंवा आपला हात कसा धरायचा किंवा प्लीट्स कशा फिरवायच्या या सगळ्या डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओज पाहू शकता. मागच्या व्हिडिओजमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की निऱ्या काढत असताना बोटं कोणती कशी पकडायची किंवा निऱ्या कशा फिरवायच्या, कशा काढायच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने निऱ्या कशा काढायच्या या सगळ्याबद्दलची माहिती मी त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. निऱ्या काढून झाल्याच्या नंतर त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि त्यानंतर वरच्या बाजूने निरीला एक इतभर अंतर सोडून पिनअप करून घ्यायचं आणि खालच्या निऱ्या हाताने व्यवस्थित करून फ्लोअरला टच होतील इतक्या निऱ्या खाली सोडून वरचा जो निरीचा पार्ट आहे तो अगदी सेंटरला अशा पद्धतीने टक करून घ्यायचा आहे. आता या निऱ्या टक करून झाल्यानंतर खाली बघू शकाल एकदम परफेक्टली अशा या निऱ्या बसलेल्या आहेत. काही साड्या आपल्याकडे अशा असतात ज्याच्या निऱ्या अगदी पटकन बसतात, त्यातलीच ही एक साडी आहे. कमरेवरचा जो काठ आहे तो एकदम परफेक्ट बसलाय, त्याचबरोबर निरी प्लेट सुद्धा छान बसलेत. पण इतकं सगळं होऊन सुद्धा हा जो वरच्या बाजूचा काठ आहे तो एकदम सैलसर राहिलेला आहे. आता हा जर काठ इथं कमरेवरती जर सेट करायचा म्हटलं तर इथली जी सेटिंग आहे ती पूर्णपणे बिघडून जाईल. तर त्यासाठी काय करायचंय, हा जो काठ आहे ना हा एकदम असा गच्च खेचून वरच्या बाजूला असा घ्यायचा इथं खांद्यावरती आणि जिथं आपण पदराला पिन लावून घेतलेली आहे ना तिथल्या काठावरती डाव्या हाताचं एक बोट ठेवायचं आणि उजव्या हाताने जितकं जे सैलसर असा काठ आहे ना तो वरच्या बाजूला खेचून घेऊन तिथे एक छोटासा त्रिकोण तयार करायचा आणि त्याला आतल्या बाजूने एखादी सेफ्टी पिन लावून घ्यायची. आणि आता तुम्ही बघू शकाल की हा जो वरचा काठ आहे तो सुद्धा एकदम फिट्टसर असा बसलाय आणि ओव्हरऑल जो आपला लुक आहे तो छान दिसतोय. बरेचदा काय होतं, आपण चालताना पाठीमागचा जो आपला फॉल आहे तो फोल्ड होतो आणि पाठीमागचा फॉल किंवा आतमधला पेटीकोट दिसल्यामुळे आपल्याला खूपच खराब वाटायला लागतं. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, आपल्या साडीला आणि आपल्या पेटीकोटला पकडून एखादी आतमधल्या बाजूने पिन लावून घ्यायची. पण पिन लावत असताना हे लक्षात ठेवायचं की साडी आणि पेटीकोट हे एका मापातच असले पाहिजेत, जेणेकरून ते खालीवर होणार नाहीत आणि बोचकारल्यासारखं दिसणार नाही. आता इथे पिन लावल्यानंतर तुम्ही बघा, कितीही चाला, कितीही उड्या मारा, तुमची जी साडी आहे किंवा तुमचा जो पाठीमागचा फॉल आहे तो अजिबात फोल्ड होणार नाही. त्यानंतर बघा, एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण छान पद्धतीने एखादी साडी नेसलेली असते, पण नेमका कार्यक्रम चालू असतो आणि अशा पद्धतीची एखादी प्लीट पदराची बाहेर येते आणि आपल्याला लुक ओव्हरऑल खराब दिसतो आणि आपला मूड सुद्धा खराब होतो. आपल्याकडे वेळही पुरेसा नसतो की ती साडी पुन्हा सोडावी आणि पुन्हा नेसावी. मग अशा वेळी साडी पूर्णपणे न सोडता फक्त 1 सेकंदाची ही ट्रिक वापरून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हा जो पदराचा वरचा काठ आहे तो बाजूला करायचा आणि जी प्लीट बाहेर आलेली आहे त्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं. छोटासा फोल्ड करून त्याच्या खालच्या प्लीटला पकडून त्याला एक वरच्या बाजूने सेफ्टी पिन लावून घ्यायची. सेफ्टी पिन लावल्याच्या नंतर ज्या प्लीट्स आपण बाजूला सरकवलेल्या होत्या त्या त्याच्यावरती होत्या तशा पुन्हा सोडायच्या. काठ वरती पुन्हा होता तसा सोडायचा आणि आता तुम्ही बघू शकाल ही जी प्लीट बाहेर आलेली होती ती आतमध्ये आपली सेट झालेली आहे. आता कोणाला कळणारही नाही की आपली एखादी प्लीट अशी बाहेर आलेली होती. इतक्या छान पद्धतीने हे सेट होऊन जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि अशा पद्धतीने शालू साडी किंवा खूप हेवी साडी अशा टापटीप पद्धतीने तुम्ही नेसू शकता. आता बऱ्याचशा ताईंच्या अशा कॉमेंट्स येतील की इतक्या साऱ्या पिना लावून साड्या फाडतात वगैरे वगैरे, पण ह्या सगळ्या पिना लावायची तुम्हाला गरज नाही. जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही एखादी पिन लावू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असा शालू किंवा छान अशी हेवी साडी तुम्ही वेअर करू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. हा होता असा काहीसा आपला आजचा व्हिडिओ. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही टिप्स ट्रिक्स मिळाल्या असतील अशी अपेक्षा करते, ज्या वापरून तुम्ही तुमची हेवी साडी एकदम टापटीप पद्धतीने नेसू शकणार आहात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकणार आहात. सो चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.